असं आहे की मी 20 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे आहे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत, मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात. आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे. आणि अर्थातच तुम्ही तिथे, त्याचा अर्थ असं की तुम्ही तिथे राहायला जावं. आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करणार. आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही. अजितदादांशी किंवा कोणाशी चर्चा केली आहे? नाही, अजितदादांनी स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री, म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन. तुमची काही तक्रार होणार किंवा हां, तक्रार वगैरे अशी काही? कारण माझी काही तक्रार असू शकते. आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार. मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहते. ते पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खरं तर तातडीने त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं. तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन ते लोकांची भेटी गाठी. मला असं वाटतं की याच्यावर जास्त आता मला मी चर्चा नाही करू शकणार. हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते. काही लोक जे आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं. आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं. पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे. साहेब, उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवस दिल्लीच्या दौरा जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते बैठक घेणार आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते वगैरे. एका बाजूला इकडे राज ठाकरेंसोबत मराठीच्या मुद्दा लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांशी एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे. ही 2 थडीवर हात असं वाटतंय. असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच त्या याच्यामध्ये UPA-मध्ये किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये आहे. तर आता पुढच्या ज्या काही बिहारपासून सगळ्या निवडणुका येतात, इतर काही कामं असतात, तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशनसुद्धा सुरू आहे संसदेचं, ह्या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात. त्याच्यामध्ये नवीन काय आहे असं मला काही वाटत नाही. आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचे पण खासदार आहेत तिकडे आणि म्हणून त्यांना बोलवलं आहे. ठाकरे बंधू, दोन्ही ठाकरे बंधू फक्त मुंबई महापालिकेसाठीच सोबत येतील. नाशिक किंवा इतर राज्यामध्ये इतर कुठेही त्यांची युती होणार नाही किंवा ते एकत्र येणार नाही असं आपण म्हटलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी. मला स्वतःला वाचलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसतं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे, कोण किती लढू शकतं, ह्या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतात. महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू, पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर, हे बोललेलंच आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला काही अडचणी ज्या आहेत आणि प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते डोळे लावून बसलेले असतात की मला आता तिकीट मिळेल आणि मी उभं राहीन. आता हे खासदार झाले, हे आमदार झाले, आता मला संधी मिळेल. मग ती पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका कुठेही, आणि मग त्या सगळ्यांचा हिरमोड होतो. आता हा एकाच पक्षाचा प्रश्न, प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या मनस्थितीची परिस्थिती ही अशीच आहे. साहेब, आपल्या पक्षाची नेमकी काय मागणी असेल किंवा एकत्र लढावं का वेगळं लढल्यानंतर सगळ्यांना जास्त न्याय मिळेल असं वाटतं? जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तीच आमची. साहेब, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आहे, कितीही पैसे मागा वसतिगृहासाठी मी पैसे द्यायला तयार आहे, लगेच मंजूर करतो, आपल्या बापाचा थोडी पैसा आहे, असं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. सरकारच देणार आहे.
नाही ते थोडंसं त्यांचं एवढंच म्हणायचं मला की आपल्या बापाचा थोडा पैसा आहे असं नाही, हा सगळा आपल्या बापाचाच पैसा आहे, म्हणजे सगळ्यांच्या बापाचा पैसा आहे, सगळ्या जनतेचा पैसा आहे, तो सगळ्या जनतेच्या लोकांनी जमा जो ह्या राज्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा आहे तो पैसा आहे. हा पैसा हा आमच्या मंत्रिमंडळाचा, मंत्र्याचा असा काही कोणाचा नाही, हा जनतेचा पैसा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती साहेब 27 ऑगस्टला मनोज रंगे पाटील आणखीन एकदा मुंबईला जाणार आहेत, आंदोलनावरती ते ठाम आहेत. अर्थात लोकशाही आहे, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याप्रमाणे ते करतायत, पण कशासाठी करतायत हे काही मला काही कळलेलं नाही. कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही त्या आरक्षणाचं संरक्षण कोर्टामध्ये सुद्धा करणार आहोत. परत जे गरीब आहेत त्यांनासुद्धा जे आहे मोदी साहेबांनी 10% जे आहे विकर सेक्शनसाठी आरक्षण दिलेलं आहे. तर ठीक आहे, आता बघूया पुढे काय होतं ते. ठाकरे बंधू एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असताना फडणवीस म्हणते की जर दुबे यांच्यावरून हा वाद सुरू झाला ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं स्वागत करू आणि मराठी भाषेवर कोणी जर काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कुणीही सहन करणार नाही, कुठलंही सरकार. गुजरातमध्ये गुजरातीचा अपमान गुजरात सरकार सहन करेल काय? नाही, तुम्ही जा, काय बोलायचं तर बोला. तिथली राज्यभाषा आहे, तिचा अपमान कसं काय सहन करणार? पण हे ठीक आहे की त्यांनी जे सांगितलं या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणी कुठे जाऊ शकतो, उद्योग धंदा करू शकतो, राहू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, पण त्या भाषेचा मान सन्मान हा ठेवायलाच पाहिजे. त्यांचं हे वक्तव्य बरोबर आहे. ठीक आहे. साहेब, पुण्यामध्ये एका प्रकरणासाठी काही मुली महिला न्याय मागायला गेलेल्या होत्या, मात्र पोलिसांकडनं त्यांना शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली, असा 3 मुलींचा आरोप आहे. रोहित पवार आणि सुजात आंबेडकर हे तिथे रात्रभर ठिय्या देऊन होते. नाही, हे जर असं असेल तर तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अर्थात ही बातमी तर पाहिलीच असेल, वाचलीच असेल, आणि ती त्याप्रमाणे ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून निश्चितपणे त्याच्यावर काय कारवाई करायची ते ठरवतील. साहेब, मनसेच्या वतीनं राज्यभरात जे बार आहेत ते फोडले जात आहेत, आंदोलन केलं जात आहे, कशी भूमिका वाटली येत आहे? नाही, प्रश्न असा आहे की बारची परमिशन तर सरकार देत आहे, पण मला असं वाटतं की डान्स बार बंद आहेत. अन्यथा जर डान्स बार आता काही वर्षापूर्वी आपण ते बंद केले का, तर सर्वसामान्य माणसं जी आहेत ती गरीब आहेत, ते आणखीन कंगाल होत आहेत, आणि म्हणून हे डान्स बार नकोत आपल्याकडे, अशी भूमिका मंत्रिमंडळाने घेतली, राज्याने घेतली. आता त्याच्या विरुद्ध जाऊन जर असं गपचूप जर कोणी असे प्रकार काय करत असतील तर ते त्यांनी जे आहे ताबडतोब थांबवले पाहिजेत. अर्थात तिथं हेही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की कृपा करून कायदा हातात घेऊ नका, परंतु ह्या डान्स बारवाल्यांनी सुद्धा अशी परिस्थिती येऊ देता कामा नये. नाशिकमध्ये वाहतुकीचा विषय असेल, खड्ड्यांचा विषय असेल, नागरिक त्रस्त आहेत, पालकमंत्री नाही आहे, कोणी पुढे येऊन अधिकाऱ्यांच्या बैठकीला कोणी संबोधित करत नाही आहे. आपण या संदर्भात पुढाकार घेणार का, जसा द्वारकाचा विषय हाती घेतो? असं आहे, माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी येतात, आता मला असं वाटलं की खरोखर त्या काय आपलं द्वारकासारखं, तर मग त्याच्यावर काय मार्ग काय काढायचा, त्याप्रमाणे मी 100% प्रयत्न दिल्लीपर्यंत केले, कारण ते नाहीचा भाग अखत्यारीमध्ये ते येतं आहे. पोलिसांशी बरोबर बोललो, काल काही DCP आले होते त्यांच्याबरोबर बोललो की वाहतुकीचं नियंत्रण कसं करावं हे सुद्धा एक शास्त्र आहे. आमचे डॉक्टर पसरेचे जे पूर्वीचे मुंबईचे कमिशनर, पोलीस कमिशनर आणि DG यांनी तर त्याच्यात PhD घेतलेली आहे. मी आमच्या कमिशनरांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा सांगितलं हवं तर त्यांची तरी एक टीम आपण 2-4 दिवस इकडे बोलूया, ती प्रशिक्षण देईल, किंवा आपली काही टीम असेल 8-8, 10-10 लोकांची, ती आपण तिथे पाठवूया आणि त्यांच्याबरोबर त्यांना 2-2 दिवस 4-4 दिवस काम करू द्या. त्याने कुठं लक्षात येईल. फार सोप्या गोष्टी आहेत, परंतु कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, त्याच्यामुळे काय अडथळे निर्माण होत आहेत. तर व्यवस्थित जर तुमचे सिग्नल चालू राहिले आणि त्याच्यावर फक्त बरोबर गाड्या थांबतात की नाही, पिवळा सिग्नल मिळाला
लाल सिग्नल मिळाला का गाडी थांबलीच पाहिजे. एवढा सिग्नल मिळाला की तयारीत राहायचं आहे. हिरवा सिग्नल मिळाला की पुढे जायचं आहे. आणि जिथे सिग्नलच्या इथे झेब्रा जे आहेत कलर मारलेले आहेत रस्त्यावर, तिथे गाडी थांबली पाहिजे. सिग्नलच्या पुढे येऊन नाही गाडी थांबली पाहिजे, मग अडथळा होणार. या साध्या गोष्टी आहेत. आता मी पण सांगून पाहिलं, पण प्रत्यक्ष जर त्यांनी जर पाहिलं मुंबईचं किंवा मुंबईच्या लोकांनी इथलं, तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. मी ती कमिशनरबरोबर चर्चा केलेली आहे. बघू ते काय म्हणतात. ते याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे. साहेब श्रावणात ते पसरीच्या साहेबांना सुद्धा आपण आणू शकतो. बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.